रायगडच्या महाड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेचे महाड शहरात शक्ती प्रदर्शन, हजारोंच्या संख्येने महाड शहरात शिवसैनिकांची गर्दी। रायगडमध्ये युती झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गोगावलेंची भूमिका। पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने डावलल्यानंतर मंत्री भरत गोगावलेंचा आक्रमक पवित्रा। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांची बंडखोरी, आम्ही फक्त झेंडा आणि माईक घेऊन सभा गाजवायच्या का? शीतल फराकटे यांचा हसन मुश्रीफांना सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, आगामी निवडणुकीसंदर्भात अजित पवारांकडून आढावा। तर बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा, इच्छुक उमेदवार तसंच पदाधिकाऱ्यांशी अजित पवारांचा संवाद। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार। ठाकरे सेनेकडून मनसेला जिल्हा परिषदेची एक जागा, मनसेतून विधानसभा लढलेले उमेदवार प्रमोद गांधी शृंगारतळीमध्ये जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार। कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांसाठी महायुती फिसकटण्याची चिन्ह, तर महाविकास आघाडीमध्ये देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिघाडी। कागल, राधानगरी, हातकणंगले, चंदगड तालुक्यात महायुतीमध्ये अंतर्गत लढाई। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यालयात राडा, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात कामकाजात अडथळा, एकावर गुन्हा दाखल। कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडून आलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल। गटस्थापनेसाठी मधुर पाटील आणि कीर्ती ढोणे या नगरसेवकांच्या घरावर जिल्हाध्यक्षांनी चक्क नोटीस लावली। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या 9 नगरसेवकांसोबत वरुण सरदेसाईंची बैठक। उमेश बोरगावकर अनुभवी नगरसेवक असल्याने त्यांची गटप्रमुख पदावर नियुक्तीसाठी एकमत। अधिकृत गटस्थापनेसाठी उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवला जाणार। नांदेडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा पराभूत उमेदवाराच्या घरासमोर धिंगाणा। जिल्हाप्रमुख उमेश मुंडेंचा मुलगा महानगरपालिका निवडणुकीत विजयी, दीपक पाटलांच्या घरासमोर फटाके फोडले। सोलापूर सांस्कृतिक शहर, बाहेरच्या लोकांनी शहराची पातळी कमी करण्याचा अधिकार नाही। प्रणिती शिंदेंचा जयकुमार गोरेंना प्रत्युत्तर, जयकुमार गोरे काय बोलतात त्याकडे लक्ष देत नसल्याचंही वक्तव्य। महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस पडेल, 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं दावोसमध्ये वक्तव्य। राज्यात सध्या तिसरी मुंबई उभी राहत असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। पालघर जिल्ह्यातील वाढवण जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक असेल। वाढवण बंदर भारताच्या सागरी व्यापाराची दिशा बदलेल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च संध्याकाळी पालघरला पोहोचणार, मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडक देऊ, रेल रोको करू, आमदार निकोलेंचा इशारा। पुण्यातल्या मॉडर्न कॉलेज समोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन, निवडणूक झाली आता आमच्याकडे लक्ष द्या असं म्हणत आंदोलन। कॅन्टीन, स्कॉलरशिप, फी सवलत अशा विविध 25 मागण्यांसह आंदोलन। भंडाराच्या तुमसर तालुक्यातील डोंगरी बुद्रुक येथील मायल माइन्स कंपनीच्या कंत्राटी कामगारांचं कामबंद आंदोलन। वेतन कपात आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात ऑपरेटर, चालक आणि हेल्पर्सच्या कामावर बहिष्कार, खाणीतलं कामकाज ठप्प। सोन्याच्या दरानं 1.5 लाखांचा टप्पा ओलांडला, चांदीही 3,20,000वर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर लावलेला टॅरिफ रेट आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम। वर्ध्यातील घोराडच्या रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांची गर्दी, पुण्यतिथी उत्सवानिमित्त पालखी, रिंगण सोहळा, डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या रिंगण सोहळ्याला भाविकांची उपस्थिती। श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघाचं दर्शन। बोर व्याघ्र प्रकल्पाच्या आडेगाव गेट परिसरात पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान वाघाचं दर्शन। गोविंद नेहारे आणि श्रावण बोंद्रे यांनी विश्रांती घेत असलेल्या वाघाची दृश्य कॅमेऱ्यात टिपली आहेत। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद केलं। खडकी इथं 4 वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता।
नांदेडच्या माहूर तालुक्यातील रुई हडसणी रस्त्यावरती भलं मोठं अस्वल आढळलं। यापूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात अनेकांना इजा झाली होती। भंडाऱ्यात गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरचा शेतीला फटका। शेकडो एकर शेती पाण्याखाली। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं संपूर्ण शेती प्रशासनानं अधिग्रहित करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोसेखुर्द प्रकल्पाच्या 38 वर्षांनंतरही पुनर्वसनाचं भिजत घोंगडं कायम। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गोसेखुर्दचा प्रकल्पग्रस्त आजही वाऱ्यावर। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील धानाचे 580 कोटींचे चुकारे थकले। 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांची पायपीट। रब्बी हंगामापूर्वी शेतकरी संकटात। अहिल्यानगरमधील खडकी गावात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत। शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 36 रुपये दर। वाढत्या खर्चाच्या तुलनेत दर अत्यंत अपुरा असल्यानं शेतकऱ्यांचं मत। दूध दर वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। केमिकलयुक्त मैला मिश्रित पाणी इंद्रायणी नदीत सोडलं जात असल्यानं वारंवार इंद्रायणी नदी फेसाळतेय। प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जात असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। बीडच्या अंबाजोगाई येथील कुशल टेक्निशियन अभावी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील एंजिओप्लास्टी यंत्रसामग्री धूळ खात। 2 वर्षांपूर्वी 8 कोटी रुपये खर्च करून शासनानं यंत्रणा उभी करून दिली होती। आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक। शेतकऱ्याच्या मुलाची सुवर्णपदकाला गवसणी। मलेशिया थायलंड इथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा पैलवान किशोर पवार यानं देशाला सुवर्णपदक मिळवून दिलंय। गोवा मुंबईनंतर आता सोलापुरातून इंदूरसाठी देखील विमानसेवा। सोलापूर मुंबई विमानसेवेचा इंदूरपर्यंत विस्तार। सोमवार बुधवार गुरुवार आणि असे 3 दिवस आठवड्यातून ही विमानसेवा उपलब्ध असेल। नागपूरच्या मानेवाडा परिसरात राहणाऱ्या उत्तमराव लाखुंडेंनी 250 जॅक लावून घर 5 फूट वर उचललं। सिमेंटच्या उंच झालेल्या रस्त्यामुळे खाली गेलेल्या त्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरत असल्यानं त्यांनी चक्क घरच वर उचललंय। कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम पूर्ण। त्यामुळे विरार लोकल आणखी फास्ट धावणार। मुंबई सेंट्रल पासून बोरिवलीपर्यंत मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन परस्परांना अडथळा न बनता स्वतंत्रपणे धावतील। नंदुरबार जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती। पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांचे आदेश। 2025 मध्ये सर्वाधिक दुचाकी अपघातात बळी। 185 अपघातांमध्ये 202 जणांचा मृत्यू तर 350 पेक्षा अधिक जखमी। सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील चोरीच्या 17 दुचाकी जप्त। कराड शहर पोलिसांची कारवाई। कराडच्या अंधारवाडीतून 3 आरोपींना अटक। जळगावच्या नशिराबादमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीतल्या कामावरून वाद उफाळल्यानं 2 गटात तुफान हाणामारी। दोन्ही गटांकडून दगड आणि विटांचा वापर। 16 ते 17 जण जखमी। पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन। डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात परप्रांतीय तरुणाला चोप। अश्लील चाळे करून महिलेशी गैरवर्तन करत असल्यानं महिलांनी परप्रांतीय तरुणाला चोप दिला। पुण्याच्या येरवडा परिसरातल्या एका हॉटेलमध्ये टोळक्यांचा राडा। मॅनेजरला टोळक्यांकडून मारहाण। हॉटेलमधल्या सामानाचीही तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न। तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी खाक्या दाखवत आरोपींना गुडघ्यांवर आणलं। नाशिकच्या कामटवाडे गाव परिसरात मद्यधुंद टोळक्याकडून एका दाम्पत्याला शिवीगाळ करत मारहाण। महापालिका निवडणुकीतल्या किरकोळ कारणावरून मारहाण। पोलीस तक्रार घेत नसल्यानं महिलेच्या सासूकडून काल पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न। कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात कामाला जाण्यासाठी निघालेल्या तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला। घटनेत गणेश राजे हा तरुण गंभीर जखमी। परिसरात सतत लुटमारीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये देखील भीती। नाकाबंदी दरम्यान बुलढाण्याच्या मलकापूर तालुका पोलिसांकडून 2 वेगवेगळ्या कारमधून 47 लाखांची रोकड जप्त। ही रोकड नेमकी कुठून आली आणि कुठे नेली जात होती या संदर्भात जीएसटी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू। सांगलीत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाडचा हृदयविकारानं मृत्यू। समीर गायकवाड 4 वर्षांपूर्वी गोविंद पानसरे हत्या प्रकरणातून जामिनावर बाहेर होता। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाड परिसरात खासगी बसला आग। बसमधले सगळे प्रवासी सुखरूप। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट।
जळगावच्या दीपनगरमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला अचानक आग. अग्निशमन विभागानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्यानं अनर्थ टळला. इलेक्ट्रिक दुचाकीनं अचानक पेट घेतला. सोलापूरच्या जम्बो किड स्कूल समोरची घटना. शेजारून जाणाऱ्या महिलेनं आग लागल्याचं चालकाच्या लक्षात आणून दिल्यानं 3 वर्षीय चिमुकली बचावली. जळगावच्या पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावात बोगस जन्म दाखला. तब्बल 4907 बोगस जन्माच्या नोंदी आढळल्या. या प्रकरणी अजय कुमार दुबेला बिहारमधून अटक. भंडारा शहरातल्या अतिक्रमणावर प्रशासनाकडून बुलडोझर. 100 दिवसांच्या विशेष कृती आराखड्याअंतर्गत राबवलेल्या मोहिमेत अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी दुकानाचं अतिक्रमण प्रशासनानं हटवलं. वसई विरार महानगरपालिकेचा सफाईचा जुना ठेका रद्द. त्यामुळे जुन्या ठेकेदारांकडे काम करणाऱ्यांची देणी कोण देणार असा प्रश्न उपस्थित. त्यावरून झोन 19, 7 आणि 14च्या सफाई कर्मचाऱ्यांकडून संपाचं शस्त्र. खालापूरच्या HP कंपनीत गॅस बॉटलिंग प्लांटच्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आगीच्या 2 दिवसानंतरही परिसरात धुराचे लोळ. नारंगी ग्रामस्थांकडून कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी. भुसावळ खंडवा दरम्यान प्रस्तावित 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी जमिनीची मोजणी. मात्र जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून जमीन मोजणीस विरोध. मंत्री संजय सावकारे आणि रक्षा खडसेंकडून मध्यस्थी. पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरन कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी. दूधवाल्याकडून 1,32,000 रुपयांचा रोख रकमेवर डल्लाव. विमाननगर पोलिसांकडून चोराला अटक. बुलढाण्यात खामगाव अकोला मार्गावरती भरधाव इनोव्हा कारचा अपघात. घटनेत एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. खामगावहून अकोल्याकडे कार जात होती. पुण्यातील कर्वेनगर परिसरात मैला मिश्रित पाणी पुरवठा. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशभरातून 400 आदिवासी बांधव सहभागी होणार. सरकारकडून देशभरातून 400 आदिवासींना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण. पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीची चर्चा असताना ज्येष्ठांनी आता निवृत्त व्हावं असा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सल्ला. दरम्यान हा सल्ला भाजपतल्या ज्येष्ठ नेत्यांना टोला असल्याची चर्चा. उत्तर प्रदेशातल्या बांदा इथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं मोठं विधान. ज्या दिवशी चंद्र तिरंग्यात दिसेल त्या दिवशी कोणताही हिंदू जिवंत राहणार नाही. देशात जातीवाद नाही, राष्ट्रवाद प्रबळ झाला पाहिजे. धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड परिसरात सैन्याचं सर्च ऑपरेशन. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित ठिकाणं आढळली. 3 महिने पुरेल इतकं खाद्यही परिसरात आढळलं. मोठ्या कटासाठी प्लॅन आखला जात असावा असा संशय. कोलकात्यात प्लास्टिकच्या गोदामाला आग. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अद्यापही अस्पष्ट. पाकिस्तानच्या कराची शहरातील गुल प्लाझा या प्रसिद्ध शॉपिंग मॉलला भीषण आग. दुर्घटनेमध्ये 26 जणांचा मृत्यू, 81 जण असूनही बेपत्ता. 17 जानेवारी रोजी ही आग लागलेली होती अशी माहिती. रशियातील ख्रिस्ती बांधवांकडून एपिफेनी उत्सव साजरा. नदी, तलाव असलेल्या ठिकाणी बर्फाळ पाण्यात उडी मारून एपिफेनी उत्सव साजरा करण्याची अनोखी परंपरा. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये IED स्फोट. एका चिनी रेस्टॉरंट समोरून जाणाऱ्या वाहनात मोठा स्फोट. अपघातात 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 2 चिनी नागरिकांचा समावेश तर अनेक जण जखमी. भारत न्यूझीलंडमध्ये नागपुरात उद्या पहिला T20 सामना. एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार. नागपुरात उद्या होणाऱ्या भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार. 650 रुपयांच्या तिकिटांची 2,500 रुपयात विक्री. पोलिसांकडून एकाला अटक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.